नेते विरोधकांसोबत असले तरी जनता मात्र माझ्यासोबत आहे। बीडचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी हे वक्तव्य केलंय। मराठा आरक्षणाचा सरकारकडून फसवा निर्णय झालेला आहे असं सुद्धा सोनावणे म्हणतात। तर नेते विरोधकांसोबत असले तरी जनता मात्र माझ्यासोबत आहे, बजरंग सोनावणे यांनी हे वक्तव्य केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत बजरंग सोनवणे ते आपल्या सोबत आहेत। ते लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत, आपले म्हणणे लोकांसमोर मांडत आहेत, लोकांचा देखील प्रतिसाद त्यांना मिळताना दिसत आहे। काय सांगाल बाप्पा, या प्रचार दौऱ्यात तुम्हाला लोकांच्या काय अपेक्षा जाणवल्या, काय लोकांच्या अपेक्षा आहेत? बीड जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांना मी पहिल्यांदा अगोदर ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि लोकांची इच्छा एकच आहे की तुम्ही आमचे जी छोटे छोटे प्रश्न आहेत, कुठल्याही समाजाचे प्रत्येक समाजाचे एवढे प्रश्न आहेत की ते सोडवायला कधी खासदार आम्हाला बघायला मिळालेला नाही। तुम्ही 5 वर्ष आमच्यात राहा आणि आमच्यात राहणारा खासदार आम्हाला निवडून द्यायचा आहे, याच्यासाठी लोक माझ्यासोबत आहेत। आरक्षणाच्या निर्णयानंतर तो अभिनंदनाची पोस्ट देखील तुम्ही व्हायरल केली होती, ती देखील आता विरोधकांकडून व्हायरल केली जाते, याविषयी काय सांगा? नाही, मी आता अगोदर सांगितलं तुम्हाला की पहिल्या प्रश्नामध्ये तुमच्या की मी ह्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत ज्या दिवशी लाठीचार्ज झाला त्या दिवशी मी हे केलं, त्याच्यानंतर मी माझी भूमिका घेतली होती। जरांगे पाटलांना हे करून सर्व मराठा समाजाला सांगितलं की आम्ही तुमचं जे आंदोलन आहे ते तुम्ही मागे घ्या, आम्ही आरक्षण देतोय। आम्ही अधिसूचना मसुदा तयार केला, त्या दिवशी आम्हाला वाटलं म्हणून आम्ही ती पोस्ट केलेली। आरक्षणाच्या मुद्द्यावर जर सरकारने निर्णय घेतला तर मी माझी उमेदवारी मागे घेतो असं देखील तुम्ही म्हणाले होते, त्या विषयावर काही ठाम आहात? शेवटपर्यंत ठाम आहे, आजच नाही। आरक्षणाचा मुद्दा जो आहे, खरोखरच जर यांना आरक्षण द्यायचं असेल तर मी माझे आदरणीय पवार साहेब असतील किंवा आघाडीच्या सर्व घटक पक्षाला पवार साहेबांना विनंती करेन आणि मी माझी उमेदवारी माघार घेईन। या निर्णयावर मी ठाम आहे की मला जर तुम्ही मराठा आरक्षणाला तुम्ही आरक्षण दिलं आता तर आम्ही नक्कीच ते माघार घेऊ। ते काय सांगाल भैया, जिल्ह्याच्या जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो? एकीकडे सर्व नेते एकत्र आहेत आणि तुम्ही मात्र तुमची निष्ठावंत कार्यकर्त्यांची पळी घेऊन सोबत प्रचार करताय। आदरणीय पवार साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी जिल्हाध्यक्ष म्हणून मला संधी दिली, मला काम करायची संधी दिली। फिरत असताना जिल्ह्याचा दौरा आम्ही केला आणि करत असताना असं वाटत होतं की इतके मोठे लोक आपल्याला सोडून गेले, नेते आपल्याला सोडून गेले, पण फिरत असताना सर्वसामान्य लोक आपल्यासोबत आहेत, त्याच्यामुळे कोणत्याही भीतीचं वातावरण आम्हाला वाटत नाही। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।